नमस्कार, मी आहे अभिजित आणि आपलं स्वागत आहे हेल्थ एम्प्लॉईज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आरोग्य सेवक आहे आणि आजचा माझा हा जो व्हिडिओ आहे हा महाराष्ट्रातल्या आशा भगिनींसाठी खास मराठीमध्ये आहे। आज यूविनची एंट्री करण्यासाठी आपण शिकणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या क्रोम या ब्राउझरमध्ये जायचं आहे। यूविन वॅक्सिनेटर हे आपल्याला शोधायचं आहे। त्याच्यामध्ये uvinvaccinator.mohfw.gov.in ही वेबसाईट आहे आणि सर्च करत असताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे की येथे एक डेमो वेबसाईट सुद्धा आहे। तेव्हा डेमो नाव असेल तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं नाही आहे, हे आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायचं आहे। यानंतर हे होम पेज असं आपल्या डोळ्यासमोर येतं। इथे जो मोबाईल नंबर टाकायचा आहे हा आपल्या यूविनमध्ये आपल्या ANM ताई यांनी आपल्या नावापुढे सेव्ह केलेला असायला पाहिजे। हा जो मोबाईल नंबर मी टाकलेला आहे आणि लॉग इन केलेला आहे तर याचा पासवर्ड या ठिकाणी सेट नसल्यामुळे असा मेसेज खाली येतो आहे। त्यासाठी फॉरगेट पासवर्ड हे खाली जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे। त्याच्यामध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा आपला तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। कंटिन्यू आपल्याला म्हणायचं आहे। यानंतर आपल्याला या मोबाईल नंबरला एक OTP येणार आहे, तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। पासवर्ड टाकताना लक्षात ठेवायचं आहे कमीत कमी 6 अंक असायला हवे, एक कॅपिटल असायला हवं आणि मध्ये एक सिम्बॉल आणि काही अंक असायला हवे। आता हा मी सध्या सेट केलेला आहे, आपण आपल्या अनुषंगाने टाकू शकता। यानंतर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे, पुढे जायचं आहे। यानंतर या ठिकाणी पासवर्ड सेव्ह झाल्याचा मेसेज आपल्याला आलेला आहे। पुन्हा एकदा आपण होम पेजला येतो ऑटोमॅटिक। पुन्हा एकदा या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आपण जो पासवर्ड मगाशी सेट केलेला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन म्हणायचं आहे। हे लॉग इन केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला OTP येणार आहे। OTP आल्यानंतर तो OTP या ठिकाणी आपण टाकूया आणि पुढे जाऊया लॉग इन या बटनवर क्लिक करून। यूट्यूबच्या पॉलिसीमुळे काही पर्सनल डिटेल्स इथे मला हाईड कराव्या लागतात। या लॉग इन बटनवर मी क्लिक केलेलं आहे। यानंतर पुन्हा एकदा आता आपण फ्रंट पेजवर आलेलो आहोत। सेशन साईट ही या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे। आपल्या गावाचं नाव त्या ठिकाणी येतं आणि त्याच्या अंतर्गत जर जास्त खेडी जर असतील तर त्यांची यादी या ठिकाणी येते। आता या गावाला एकच गाव जोडलेलं आहे त्याच्यामुळे एकच आलेलं आहे। खाली या ठिकाणी लसीकरण सत्राची डिटेल्स या ठिकाणी माहिती येतात। त्याच्यामध्ये तुम्हाला जायचं नाही आहे, तुम्हाला जायचं आहे वरती सर्च या ऑप्शनमध्ये। अगोदर आपण या ठिकाणी लाभार्थी सर्च करून घेणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोविडची लस आपण ज्यावेळेस घेतली होती त्यावेळी जो मोबाईल नंबर दिलेला होता त्याच्याने आपण या ठिकाणी एंट्री सर्च केली तर बाळाचे जे पालक आहेत त्यांची एंट्री या ठिकाणी आपल्याला दिसते। आपण आधार नंबरने सुद्धा या ठिकाणी ती एंट्री सर्च करू शकता। आधार कार्डने आपण त्या ठिकाणी ही एंट्री सर्च केल्यानंतर तो जो मोबाईल नंबर आहे हा आपल्याला लिहून घ्यायचा आहे। इथे फक्त आपण कन्फर्म करत आहोत, खात्री करत आहोत की त्या मोबाईल नंबरला त्या बाळाचे पालक आहेत का। या ठिकाणी हा एक मोबाईल नंबर मी टाकून दाखवला आहे आणि खाली काही एंट्रीज ओपन झालेल्या आहे, म्हणजे हा जो नंबर आहे हा कन्फर्म झालेला आहे की या नंबरला त्याच बाळाच्या एंट्रीज आहेत, त्याच्या पालकांच्या एंट्रीज आहेत, हे आता कन्फर्म झालेलं आहे। मी पुन्हा एकदा मागे येतो, पुन्हा एकदा फ्रंट पेजवर मी येतो आहे। खालच्या बाजूला हे जे निळं बटन आहे याच्यावर आता आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर प्री रजिस्ट्रेशन नावाचं हे जे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला जायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आपल्याला दिसतो आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा तो मोबाईल नंबर किंवा जो मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे। आता हा एक मोबाईल नंबर मी या ठिकाणी टाकतो आहे। कन्फर्म करण्यासाठी तोच मोबाईल नंबर पुन्हा एकदा खाली टाकायचा आहे। आपण कॉपी पेस्ट सुद्धा करू शकता। त्यानंतर बाळाचे डिटेल्स आपण टाकत आहोत त्याच्यामुळे बाळाचे जे जन्माचे साल आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे। इथे बघा हे जे मी साल टाकतोय, आता मी या ठिकाणी 2024 टाकतोय, खाली इन्फंट नाव आपल्याला दिसतं आहे आणि याच ठिकाणी मी जर साल बदललं, जास्त जुनं जर साल टाकलं म्हणजे आता या ठिकाणी मी 2000 साल करतो। 2000 साल केल्यानंतर खालचं ऑप्शन बघा या ठिकाणी बदलतं आहे। तिथे प्रेग्नंट वुमन किंवा गार्डियन असे 2 ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। तर आपल्याला पालकांचे काहीही ऑप्शन सापडलं नाही तर आपल्याला आधी त्यांचं रजिस्ट्रेशन करावं लागतं, परंतु या एंट्रीत तसं नाही आहे। आता मी बाळाचे सध्या तुम्हाला करून दाखवतो। साल टाकलेलं आहे, आता डेट ऑफ बर्थ जी आहे ती खाली ओपन झालेलं आहे ऑप्शन, तिथून ती जन्मतारीख आपल्याला सेट करायची आहे। आता ही सेट केली आहे, इन्फंट नाव आलेलं आहे। PBTची हे दुर्गम भागामधील काही विशिष्ट आदिवासी जमाती आहे त्यांच्या बाबतीतलं ऑप्शन आहे। या ठिकाणी आपल्याकडे त्या नसतील तर नो करायचं आहे।
खालच्या बाजूला पालकांचं नाव ओपन झालेलं आहे आणि त्या पालकांच्या नावापुढे जो गोल आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता खालच्या बाजूला बाळाचं नाव टाकायचं आहे. समजा आपण पालकांची एंट्री करत असो तर या ठिकाणी पालकांचं नाव येतं, परंतु या एंट्रीमध्ये आपण बाळाची एंट्री करणार आहोत, त्यामुळे हे बाळाचं एक नाव सॅम्पल म्हणून मी आपल्याला करून दाखवतो आहे. बाळाचं लिंग या ठिकाणी निवडायचं आहे, त्याच्यावर क्लिक करायची आहे. खाली लाल स्टारमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे सध्या तरी बाळाचं वजन, वडिलांचं नाव हे कंपल्सरी नाही आहे, तेव्हा लाल स्टार असेल तर ते कंपल्सरी आहे. फोटो ID प्रूफ ऑलरेडी आपल्याला ऑटोमॅटिक आलेले आहे. हे जे पालक आपण निवडले हे कोण आहे, बाळाचे आई वडील आहेत, म्हणजे गार्डियन आहे की आई आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे जायचं आहे बटनवर क्लिक करून. आणि अशा पद्धतीने हा मेसेज या ठिकाणी आलेला आहे आणि हे प्री रजिस्ट्रेशन आपलं या ठिकाणी झालेलं आहे. अतिशय सोपी एंट्री आहे आणि विशेष म्हणजे जे आपले आरोग्य कर्मचारी आहेत त्यांनी ऑलरेडी आपल्या खूप एंट्रीज करून ठेवलेल्या आहेत अगोदरच्या. हा या पद्धतीचा मेसेज त्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर जातो. तर खूप सगळ्या एंट्रीज करून ठेवलेल्या आहेत. आता आपल्या आशा भगिनींना फक्त ज्या नवीन एंट्रीज आहेत, जी नवीन बाळं या इथून पुढे आपले लसीकरणाला जी येणार आहेत त्यांच्याच एंट्री फक्त या ठिकाणी करायच्या आहेत. तर अतिशय सोपी अशी ही एंट्री आहे. तर सगळ्या भगिनींना विनंती आहे की आपण जर अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ आपल्या इतर आशा भगिनींमध्ये सुद्धा शेअर करा. धन्यवाद.